Hi friend, welcome to the SOC Classic. In this video, we are going to look the fourth chapter of class 8 General Science, that is a current, electricity and magnetism. Dear friend, the all educational videos links are given in the description. You check it out. You may WhatsApp us on 8657332280. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला विनंती करेल, जर तुमच्या घरचं ठीक आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण जर 9वीला असेल, 10वीला असेल, 11वीला असेल किंवा 12वीला असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो नोट्स उपलब्ध इथं करून देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्याला नोट्स उपलब्ध होत नाहीत, तर त्यासाठी एक ॲप्लिकेशन इथं आहे, ते म्हणजे क्विल ॲप. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व नोट्स दिलेल्या आहेत. तर खूप छान हे ॲप आहे, तुम्ही नक्की डाउनलोड करा. आणि याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. तर मित्रांनो, तुम्हाला करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम ह्या लेसनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे करंट, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, त्यानंतर आहे ड्राय सेल आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे सेल्स आहेत वेगवेगळे ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर मॅग्नेटिझम काय असते हे पण बघायचं आहे. पण मित्रांनो, याच्या अगोदर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की विच कन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन ॲन ॲटम. तर ॲटममध्ये कोणते कन्स्टिट्युएंट प्रेझेंट असतात. तर मित्रांनो, जर ॲटम जर तुम्ही बघितलं असेल तर ॲटममध्ये बघा मित्रांनो, ॲटममध्ये काय असतात, तर ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतो, सेंटर पार्ट असतो, ते न्यूक्लियस असतो. आणि त्याच्या आजूबाजूला काय असतात, त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन काय करतात, ते ऑर्बिटमध्ये फिरत असतात. आणि जो न्यूक्लियस असतो त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन असतो. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात. आणि इलेक्ट्रॉन जे असतात, जे ऑर्बिटमध्ये फिरतात, ठीक आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. तर अशा प्रकारे हे कन्स्टिट्युएंट ऑफ द ॲटम आहेत, हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण बघूया थेअरी थोडी. ॲन ॲटम हॅज अ नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आता आपल्याला माहीत आहे की जो ॲटम असतो त्या ॲटममध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात आणि नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असतात. सो an object does not show any charge through its atom contain the charge particle. बघा, आता त्या ॲटममध्ये चार्ज पार्टिकल आहेत, पॉझिटिव्ह चार्ज पण आहेत आणि निगेटिव्ह चार्ज पण आहे, तरी पण ते कुठलेही चार्ज दाखवत नाही ॲटम. असं का होतं, ॲटम हा न्यूट्रल का असतो. तर मित्रांनो बघा, जेवढे प्रोटॉन असतील सपोज तेवढेच न्यूट्रॉन असतील, इलेक्ट्रॉन असतील. तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही सेम झाल्यानंतर ते काय होईल मित्रांनो, न्यूट्रल बनेल. ठीक आहे, हे त्याच्या मागचं रिझन असते. देन वी कॅन से दॅट द प्लेंटी ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इज फील्ड इन अ ऑब्जेक्ट अराउंड अस. व्हॉट विल हॅपन, अ ग्लास रॉड इज रब ऑन अ सिल्क क्लोथ. तुम्ही बघितलं असेल, जर ग्लास रॉड जर आपण सिल्क क्लोथवर जर आपण रब केला तर त्याच्यामध्ये एक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. कोणती होते, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्ज. आणि त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की तो काय करतो, तर एखाद्या जर आपण कागदाचा तुकडा जवळ नेला, द पीस ऑफ द पेपर, इट विल अट्रॅक्ट देम. तर त्यांना काय करतो, अट्रॅक्ट करतो. सर हाऊ डज इट हॅपन. आता हे सर्व कसं होते. व्हॉट आर द स्टॅटिक ऑर मुव्हिंग चार्जेस. आता स्टॅटिक आणि मुव्हिंग चार्जेस काय असतात हे पण आपण बघूया. बघा आता मित्रांनो, स्टॅटिक चार्जेस म्हणजे काय आणि मुव्हिंग चार्जेस म्हणजे काय. द मुव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. बघा, मुव्हिंग चार्जेस म्हणजे काय, इट ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर, म्हणजे एका ऑब्जेक्टपासून ते दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये ट्रान्सफर होतात, त्याला आपण म्हणतो मुव्हिंग चार्जेस. दीज आर निगेटिव्हली चार्ज. आणि चे कसे असतात, ते निगेटिव्हली चार्ज असतात. मुव्हिंग निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आर द इलेक्ट्रॉन. आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात त्याला आपण काय म्हणतो, त्यांना आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन म्हणत असतो. कॅन दिस निगेटिव्हली चार्ज बी मेड ऑफ फ्लू. आता मित्रांनो,
हेच निगेटिव्ह चार्ज जे पार्टिकल असतात हे फ्लो तयार करतात का? याच्यामुळेच इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का? तर मित्रांनो ध्यानात ठेवा, कॅन इलेक्ट्रिसिटी बी मेड टू फ्लो लाईक वॉटर फ्रॉम हायर टू द लोअर लेवल. तर मित्रांनो ज्या प्रकारे जे वॉटर असते ते काय करते, नेहमी फ्लो कसं होते, हायर लेवल टू द लोअर लेवल. जे पाणी असते ते वरच्या लेवलकडनं कधीही खालच्या लेवलकडे फ्लो होते, सर्वांनाच माहीत आहे की नाही. हे कशामुळे होते, त्याच्या हाईटमध्ये डिफरन्स असल्यामुळे. ठीक आहे, जी लेवल आहे हाय लेवल आणि लो लेवल, त्याच्यामुळे जे फ्लो होत असतो पाण्याचा ते नेहमी डाऊनवर्ड होत असतो. ठीक आहे, हाय लेवल टू द लो लेवल. इन अ सेम वे, त्याच प्रकारे जी इलेक्ट्रिसिटी असते ती सुद्धा त्याच प्रकारे फ्लो होत असते आणि त्याला आपण म्हणत असतो पोटेन्शियल डिफरन्स. त्याला काय म्हणत असतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. तर मित्रांनो ज्या प्रकारे जे इलेक्ट्रॉनचं जे मुवमेंट होत असते, कशामध्ये, जे इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होत असते एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या कंडक्टरमध्ये, त्याच्यामुळेच इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ध्यानात ठेवा, इलेक्ट्रॉन जर मूव्ह झाले नाही तर तिथं कुठला चार्ज निर्माण होईल का किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल का? तर नाही. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं मित्रांनो करंट इलेक्ट्रिसिटी. तर बघा मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटी ॲज अ लार्ज करंट फ्लो व्हेन अ लाइटिंग टेकअप प्लेस फ्रॉम क्लाउड टू द ग्राउंड. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, ज्यावेळेस वीज चमकते त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये जी इलेक्ट्रिसिटीचं फ्लो होत असते क्लाउड टू ग्राउंड. While sensation is felt by us due to the microscopically small current flowing to the brain. आणि ज्यावेळेस अशी वीज चमकते त्यावेळेस आपल्याला थोडंसं सेन्शन निर्माण होते, संवेदना निर्माण होतात, आपल्याला जाणवते ते. हे कशामुळे होते? कारण खूप असं बारीक करंट असतं, त्याला मायक्रोस्कोपिकली असं करंट म्हणतो, खूप छोटा करंट. ठीक आहे, त्याची मॅग्नेट्यूड खूपच कमी असते. हा करंट काय होतो, आपल्या ब्रेनमध्ये फ्लो होतो, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं जाणीव होते. आणि आपल्याला माहीत आहे की जे घरी आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते कशामधनं, कंडक्टरमधनं. घरी आपल्या वायर आहेत, इलेक्ट्रिकल बल्ब्स आहेत, इक्विपमेंट आहेत, त्यानंतर आहे आपल्याकडे इलेक्ट्रिकल सेल्स आहेत, रेडिओ आहे, कार बॅटरी आहे. हे सर्व याच्यामध्ये काय असते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी स्टोअर होत असते, ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. देन दिस केमिकल एनर्जी कन्वर्ट इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे मित्रांनो, आता बघायचं आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज म्हणजे काय. तर मित्रांनो इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज म्हणजे काय, वॉटर ऑर लिक्विड फ्लो फ्रॉम हायर लेवल टू द लोअर लेवल. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, जी लिक्विड असते हे हायर लेवल टू द लोअर लेवल म्हणजे वरतून खाली फ्लो होत असते. सेम वे हीट ऑलवेज फ्रॉम बॉडी ॲट अ हायर टेम्परेचर टू द बॉडी ॲट अ लोअर टेम्परेचर. त्याच प्रकारे हीटसुद्धा आहे, जी हीट फ्लो होते, उष्णता फ्लो होते, ही काय होते, हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. म्हणजे जिकडे जास्त टेम्परेचर आहे तिकडनं जी कमी टेम्परेचर तिकडे ती फ्लो होत असते. सिमिलरली अशाच प्रकारे देर इज अ टेंडन्सी ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम हायर पॉईंट टू द इलेक्ट्रिक लेवल टू द पॉईंट ऑफ अ लोअर इलेक्ट्रिकल लेवल. तशाच प्रकारे जी आपण म्हणूया जे पॉझिटिव्ह चार्ज असतात, जी इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो. आता जी इलेक्ट्रिसिटी जी असते किंवा ते पॉझिटिव्ह चार्ज असतात ते काय करतात, फ्लो करतात. कसं, हायर लेवल टू द लोअर लेवल. ज्या प्रकारे इलेक्ट्रिसिटीचं बोलायचं झालं, ज्या प्रकारे पाणी आपण बघितलं हायर लेवल टू द लो लेवल, त्याच प्रकारे टेम्परेचरचं बघितलं आपण, जास्त टेम्परेचरकडनं कमी टेम्परेचरकडे. त्याच प्रकारे इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना ती काय करत असते, हायर लेवल इलेक्ट्रिकल लेवल असते तिकडनं लोअर लेवल इलेक्ट्रिकल असते तिकडं फ्लो होत असते. हे ध्यानात ठेवा. This electrical level deciding the direction of the flow of the electric charges is called the electrostatic potential. आणि मित्रांनो जे हे फ्लो होत असतो, ठीक आहे, जे फ्लो होत असतो इलेक्ट्रिकल चार्जेसचा, ठीक आहे, हेच काय करत असतो तर त्याचं डायरेक्शन निश्चित करत असतो. तर यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणतो. त्यामध्ये त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता सोप्या भाषेमध्ये पोटेन्शियल म्हणजे काय, सोप्या भाषेमध्ये मित्रांनो पोटेन्शियल म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स असतो तरी काय बघा. तर मित्रांनो जर बघा पाण्याची लेवल जर सारखी आहे, बघा आता आपल्याला माहीत आहे की इथे एक वॉल आहे, ठीक आहे, आणि इकडं पाण्याची लेवल सेम आहे, इकडं पाण्याची लेवल सेम आहे. पाण्याची लेवल सेम असल्यामुळे ह्या साईडचं पाणी इकडे जाऊ शकणार नाही, बरोबर आहे, आणि इकडलं पाणी इकडं जाऊ शकणार नाही. का, कारण त्याची लेवल सारखी आहे.
मग याला आपण म्हणूया की जर इथं इलेक्ट्रिसिटी असते तर आपण म्हणलं असतं की जी पोटेन्शियल डिफरन्स कसा आहे, सेम आहे. पण मित्रांनो बघा मित्रांनो, पण जर इकडं पाण्याची लेवल जास्त आहे, इकडं पाण्याची लेवल कमी आहे, तर काय होईल, इकडलं पाणी इकडं फ्लो होईल. आता हे कशामुळं फ्लो झालं, तर इथं ह्या पाण्याची लेवल जास्त आहे आणि ह्या पाण्याची लेवल कमी आहे. म्हणजेच इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून बोलायचं झालं तर हे पोटेन्शियल डिफरन्स आहे, बरोबर आहे. हा डिफरन्स आहे लेवलचा, यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. तर तो इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा सेम असाच राहतो, ठीक आहे. ते आपल्याला शिकायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपण एक सर्किट आहे आणि या सर्किटला बल्ब जोडलेला आहे, ठीक आहे. आता बल्ब जोडलेला आहे, पण इथं कुठे आपण बॅटरी जोडलेली नाही. बॅटरी जोडली नाही, त्याच्यामुळे जे सर्किटमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे तो चेंज होईल का, चेंज होणार नाही. त्याच्यामुळे बल्बसुद्धा लागणार नाही. बल्ब का लागणार नाही, कारण करंटच फ्लो होत नाही, बरोबर आहे. तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. बट आपण काय केलेलं आहे, तिथं एक सेल लावलेला आहे, एक बॅटरी लावलेली आहे, बरोबर आहे. बॅटरी लावल्यामुळं काय झालं की तिथं पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाला, बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाला. पोटेन्शियल डिफरन्स आपण बघितलं, पोटेन्शियल डिफरन्स असेल तर इलेक्ट्रिसिटी फ्लो होती, नाही तर होत नाही, बरोबर आहे. आता काय झाली, तर पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय केला. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, त्याच्यामुळे काय झालं, करंट फ्लो व्हायला सुरुवात केली, आहे की नाही, बरोबर आहे. आता आपल्याला माहीत आहे, ठीक आहे. करंट फ्लो व्हायला सुरुवात केली आहे सर्किटमधनं आणि नंतर हा बल्ब आहे तो काय झाला, इग्नाईट झाला, तेव्हा तो लागला. तर म्हणजे मित्रांनो, आपल्याला काय समजतं की जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट फ्लो होतो, हे आपल्याला याच्यावरून बघायचं होतं. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे, हाऊ कॅन वी मेजर द फ्लो ऑफ इमर्जिंग फ्रॉम अ पाईप, फ्लो वॉटर फ्लो. आता एखाद्या एक पाईपमधून पाणी वाहत आहे तर आपण ते मोजणार कसं. तर मित्रांनो, त्यासाठी वेगवेगळे इक्विपमेंट असतात, किंवा आपण अशा प्रकारे मोजू शकतो की एका घंट्यात किती पाणी बाहेर निघतं आहे, किंवा 5 मिनटात किती बाहेर पाणी निघतं आहे. मग 5 मिनटात जेवढं पाणी बाहेर निघालं आहे की नाही, आणि निघलं, किंवा एका मिनटात किती निघलं, तर त्यावरनं आपण तो किती वेळ चालू होता त्यावरनं आपण मल्टिप्लाय करून एकदम टोटल किती पाणी बाहेर निघलं असेल ते पाण्याची आपण क्वांटिटी मेजर करू शकतो, अप्रॉक्सिमेट, बरोबर आहे. पण त्याच प्रकारे मित्रांनो, आपण इलेक्ट्रिक करंट कसा मेजर करतो, इलेक्ट्रिक करंट आपण मेजर कसा करतो, इथं ते प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. तर मित्रांनो बघा, इलेक्ट्रिकल चार्ज फ्लो. आता इलेक्ट्रिकल चार्ज फ्लो थ्रू अ वायर इन अ 1 सेकंड. बघा, एक केबल आहे, त्याच्यामधून जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे एका सेकंदमध्ये किती फ्लो झाला, बरोबर आहे. एक कंडक्टर आहे, त्याच्यामधून एका सेकंदामध्ये किती इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली, एका सेकंदामध्ये किती इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली, यालाच काय म्हणतो आपण, किती फ्लो झाली. तर याला आपण सोप्या भाषेमध्ये काय करूया की त्याची इलेक्ट्रिसिटी आपण मेजर करू शकतो. मग त्यासाठी एक युनिट आहे. तर बघा, इलेक्ट्रिक करंटचं जी युनिट आहे ते कूलम पर सेकंद. काय आहे, कूलम पर सेकंद. आता कूलम पर सेकंद त्यालाच आपण ॲम्पियर म्हणतो. कूलम पर सेकंद म्हणजे काय, कूलम पर सेकंद म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ॲम्पियर. म्हणजे किती कूलम चार्ज पार्टिकल फ्लो झाली, किती सेकंद चार्ज पार्टिकल फ्लो झाली आणि किती झाली, त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, ॲम्पियर, किती ॲम्पियर करंटचा काढू शकतो. म्हणजे जे चार्ज पार्टिकल आहे ती किती फ्लो झाली आणि एका सेकंदामध्ये, म्हणजे 1 ॲम्पियर, ठीक आहे. जेवढे जास्त झाले तेवढं ॲम्पियरची व्हॅल्यू वाढत जाईल, ठीक आहे. आता नंतर आपल्याला बघायचं इलेक्ट्रिकल सेल्स. इलेक्ट्रिकल सेल म्हणजे काय, बघा मित्रांनो, अ सोर्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ युनिफॉर्म फ्लो ऑफ द चार्ज इन अ सर्किट. एखादं सर्किट असेल तर त्याला एक युनिफॉर्म फ्लो पाहिजे करंटचा. त्यासाठी आपण काय करतो असतो, तर जनरल डिव्हाइसेस असतात त्याला आपण शेल म्हणतो, इलेक्ट्रिकल सेल, त्याचा आपण वापर करत असतो. आणि जे आज आपण जे शेल वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मशीन आहेत, आपल्या घरामध्ये क्लॉक आहेत, रेडिओ आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करत असतो, शेल वापरत असतो, इलेक्ट्रिकल शेल. आणि इलेक्ट्रिकल शेलचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. रिचार्जेबल आहेत, ठीक आहे. काही सेल रिचार्जेबल असतात, काहींना आपण रिचार्ज करू शकत नाही, काही ड्राय सेल असतात, ठीक आहे. हे सर्व आपल्याला बघायचं आहे. आता बघायचं आहे मित्रांनो आपल्याला ड्राय सेल. इथं ड्राय सेल आपल्याला, ड्राय सेल तुम्ही बघितलं असेल तुमच्या वॉचमध्ये, किंवा तुमच्या जे घरी क्लॉक असते आपल्या त्याच्यामध्ये, किंवा आपला रेडिओ असतात त्यांच्यामध्ये आपण हे ड्राय सेल बघितले असेल. तर बघा, इथं ड्राय सेल आपल्याला दिलेलं आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे आपण बघूया. बघा मित्रांनो, एक ड्राय सेल घेतला आणि आपण काय केलं आहे, टू टेक अ ड्राय
सेल अँड रिमूव्ह इट्स आउटर कोटिंग. याची आउटर कोटिंग आपल्याला काढून टाकायची आहे. आउटर कोटिंग काढल्यानंतर काय दिसेल आपल्याला, इनसाइड यू विल फाइंड द व्हाईटिश मेटल लेअर. त्याच्यामध्ये आपल्याला एक पांढरी एक मेटलची लेअर सापडेल. ती असते झिंक मेटलची लेअर असते. कशाची असते ती? झिंक मेटल. ठीक आहे, ती कशाची असते? झिंक मेटलची असते. ती बाहेर जी आपल्याला पांढरी दिसते. दिस इज अ नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि जी पांढरी असते झिंकची ती कोणती असते? नेगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. ती नेगेटिव्ह टर्मिनल असते. आता केअरफुली ब्रेक ओपन द लेअर. आता त्याला पण आपल्याला ब्रेक करायचं आहे. देर इज अनदर लेअर इनसाइड. त्याच्या आतसुद्धा एक लेअर आहे. ती असते इलेक्ट्रोलाइट इज फिटेड बिटवीन दिस टू लेअर. तर तो असतो इलेक्ट्रोलाइट्स, याला म्हणतो आपण. तर मित्रांनो, त्याच्या आत जी लेअर असते म्हणजे झिंकच्या, ते इलेक्ट्रोलाइट असते एक प्रकारचं. ठीक आहे. आणि हे जे इलेक्ट्रोलाइट असते त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असतात. दोन्ही असतात. ठीक आहे. आता ही जी पार्टिकल असतात इलेक्ट्रोलाइटमध्ये निगेटिव्हली आणि पॉझिटिव्हली चार्ज, ते काय करतात? करंट इलेक्ट्रिसिटीचा फ्लो करतात. बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. आता जी इलेक्ट्रोलाइट असते त्याच्यामध्ये काय असते? तर इलेक्ट्रोलाइटमध्ये एक झिंक क्लोराईड असते अँड ॲल्युमिनियम क्लोराईड. हे दोन घटक असतात त्याच्यामध्ये. एक असतो झिंक क्लोराईड, एक असतो ॲल्युमिनियम क्लोराईड. ठीक आहे. आता बघा, आता त्याच्या सेंटरला एक ग्राफाईट रॉड असतो. जसं तुम्हाला इथे दिसते, हा ग्राफाईट रॉड आहे. ठीक आहे. आता हा ग्राफाईट रॉड दिसतो. आता ग्राफाईट रॉड तुम्हाला दिसतो आणि त्याच्यावर कोणता चार्ज असतो? या ग्राफाईट रॉडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. आता ही आपण बघितलं झिंक कवर आणि त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोलाइट. बरोबर आहे. झिंक कवर असते, नंतर इलेक्ट्रोलाइट असते. इलेक्ट्रोलाइटमध्ये काय असतो आपण बघितलं, इलेक्ट्रोलाइटमध्ये झिंक क्लोराईड आणि ॲल्युमिनियम क्लोराईड असतो. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे हे असतात चार्ज पार्टिकल. ठीक आहे. आणि जो आता हे एक रॉड आहे आपल्याकडे. ठीक आहे, ग्राफाईट रॉड. ठीक आहे. आता याला एक मॅंगनीज डायऑक्साईड असतो तिच्यावर चिपकलेला, मॅंगनीज डायऑक्साईड. ठीक आहे. इज फिल्ड आउटसाईड द रॉड. आणि तो रॉडच्या आउटसाईडनं फिलअप केलेला असतो. आणि काय होते, ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन यांच्यामध्ये होते त्यावेळेस काय होतं, ते इलेक्ट्रिकल चार्जेस काय होतात ते फ्लो व्हायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे जे करंट फ्लो त्या सेलमधनं व्हायला लागते. ठीक आहे. आता हे कधी होते? ज्यावेळेस आपण काय करतो, हे सेल एखाद्या सर्किटमध्ये अप्लाय करतो, सर्किटमध्ये लावतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होते, केमिकल रिॲक्शन सुरू होते याच्यामध्ये. आणि त्यावेळेस ते काय करतात, तर करंट फ्लो सर्किटमधून होत असते. तर बघा मित्रांनो, हा सेल असतो, हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. ठीक आहे. हा झिंकची कवर असते, वर तुम्हाला दिसते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ही झिंकची कवर आहे. त्याच्यानंतर बघा त्याच्या आतमध्ये एक इलेक्ट्रोलाइट असते. ठीक आहे. आणि इलेक्ट्रोलाइटच्या आत हे कार्बन इलेक्ट्रोड आहे. बरं दिसतो तुम्हाला इथं कार्बनचा इलेक्ट्रोड असतो आणि त्याच्यावर मॅग्नेस डायऑक्साईड अप्लाय केलेलं आहे. इथं तुम्हाला दिसते मॅग्नेस डायऑक्साईड त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये. आणि हे प्रोटेक्टिव्ह कवर असते, वरून तुम्ही बघितलं असेल. आणि एक नेगेटिव्ह टर्मिनल असते. नेगेटिव्ह टर्मिनल कोणती असते? कॉपर. एक वरती दिलेली आहे कॉपर, सॉरी जे व्हाईटिश भाग असतो त्याचा. ठीक आहे, झिंकचा. तर तो नेगेटिव्ह टर्मिनल असतो त्या शेलचा. हे ड्राय सेल असतात, बघितलं असेल. आणि हे बऱ्याच वेळा हे कसे आहेत, हाताळायला सोपे जातात. दे आर कन्व्हिनियंट टू यूज. ठीक आहे, त्याला खूप इझी असतात वापरणं. आणि दे आर इझिली अवेलेबल इन द मार्केट. इझिली ते सापडतात. आणि इट्स अ प्राईस ऑल्सो लेस. याची प्राईससुद्धा खूप कमी असते. त्यानंतर आपण बघूया आता आपण लीड ॲसिड सेल. आता लीड ॲसिड सेल हे काय, रिचार्जेबल आहे, म्हणजे याला आपण रिचार्ज करू शकतो. काय करू शकतो? रिचार्ज करू शकतो. तर बघा मित्रांनो, तो लीड ॲसिड सेल अशा प्रकारे असतात. त्याच्यामध्ये एक सोल्युशन असते H2SO4, म्हणजे त्याला आपण सल्फ्युरिक ॲसिड म्हणतो. आणि त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड बुडवलेले आहेत. एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो आणि दुसरा नेगेटिव्ह टर्मिनल असतो. जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ठीक आहे, PbO2 म्हणजे त्याच्यामध्ये असतात जे पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि तो हे पॉझिटिव्ह चार्ज हे लीड डायऑक्साईडचा बनलेला असतो. आणि Pb म्हणजे हा लीडचा बनलेला असतो. ठीक आहे. आणि याचं जे व्होल्टेज असते जवळपास 2 वोल्टपर्यंत आपण याचं व्होल्टेज मिळवू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेस यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचं
इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ठीक आहे. तरी आपण यूज करत असतो. एकदम सोपा आहे याची बघा. याच्यामध्ये काय आहे, आता दोन्ही जे टर्मिनल आहेत ते H2SO4मध्ये बुडवलेले आहेत. ठीक आहे. एकदम सोपं याचं कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर आहे, आता आपल्याला बघायचं आहे निकेल कॅडमियम सेल. आता निकेल कॅडमियम सेल म्हणजे काय, आता निकेल कॅडमियम सेल काय असतात, हे सेल असतात आणि हे सुद्धा रिचार्जेबल आहेत. पण हे काय आहेत, हे डिलिव्हर करतात 1.2 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स. फक्त 1.2 व्होल्टच पोटेन्शियल डिफरन्स ते डिलिव्हर करू शकतात. आणि हे रिचार्जेबल असतात. जसं की तुम्ही बघितलं असेल, ट्रिमर असेल तुमच्या घरामध्ये, जे ड्राय सेल असतात, हे जे ड्राय सेल असतात आणि जे रिचार्जेबल असतात ते निकेल कॅडमियम असतात. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर इलेक्ट्रिकल सर्किट बघा. इलेक्ट्रिकल सर्किट, आता इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल सर्किट तर काही इथं बल्ब लावलेला आहे. त्यानंतर इथं सेल्स लावलेले आहे. अरेंजमेंट ऑफ द सेल, इथं प्लग की आहे. तर सर्व गोष्टी अरेंजमेंट केली आहे, त्याला आपण काय म्हणतो, सर्किट म्हणतो. आता बघा, ज्यावेळेस ही की आपण क्लोज करणार म्हणजे काय होईल, हे सर्किट पूर्ण होणार आणि जे काही पोटेन्शियल डिफरन्स इथं निर्माण केलेला आहे सेलने, त्याच्यामुळे करंट फ्लो होणार. करंट फ्लो झाल्यामुळे काय होईल, हा बल्ब काय होईल, लागेल. बल्ब काय होईल, चालू होईल. तर हे सर्किट पूर्ण झालेलं आहे. यावर आपण सांगू शकतो की सर्किट पूर्ण झालेलं आहे. आणि त्यासाठी काय काय वापरतात बघा. हा सिम्बॉल इथं दिसतोय तुम्हाला कीसाठी. बटनासाठी असा सिम्बॉल वापरतात. ठीक आहे, बटनासाठी इथं सिम्बॉल तुम्हाला असा दिसतोय. त्यानंतर बल्बसाठी असा सिम्बॉल आहे. ठीक आहे, असा त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता मला काढता येत नाही असा प्रकार. त्यानंतर सेलसाठी अशा प्रकारे दाखवतात 2 रेषा आणि जी लांब रेषा असते अशी. ठीक आहे, हिला आपण प्लस दाखवतो आणि छोटी रेषा असते हिला आपण मायनस दाखवतो. आणि खूपच जर 2-3 बॅटरी जर आपल्याला एकमेकाला जोडायच्या असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागतं, एकमेकांना जोडावे लागतात. त्यांच्या सिरीजमध्ये बॅटरी जर जोडल्या तर आपल्याला त्याचा जो व्होल्टेज आहे ते आपल्याला वाढवता येते, किंवा त्याचं जे व्होल्ट आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, ते आपल्याला वाढवता येते. तर आपल्याला बघायचं आता, कनेक्टिंग अ सेल्स यू मस्ट सीन मोर दॅन 1 इलेक्ट्रिक सेल्स कनेक्टेड इन अ इलेक्ट्रिकल सर्किट. इन द ट्रान्झिस्टर रेडिओ 2 or 3 डायल सेल्स आर सीन टू बी कनेक्टेड इन अ सिरीज. तर मित्रांनो, आपल्याला बघितलं असं की ट्रान्झिस्टर असेल, रेडिओ असेल, याच्यामध्ये आपण काय करतो, 2 ते 3 बॅटरी एकमेकाला कनेक्ट करत असतो. आता हे आपण कशासाठी करतो, टू ऑप्टेन अ मोर पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी आपल्याला हे अरेंजमेंट करावं लागतं. आता मित्रांनो, इफ द सेल्स आर कनेक्टेड as seen in the figure 4.5b, the connector cell is known as a battery of the cell. तर ज्यावेळेस मित्रांनो आपण बघा अशा प्रकारे जर आपण याला अरेंजमेंट केलं, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, बॅटरी ऑफ द सेल. बॅटरी ऑफ द सेल म्हणजे काय, तर जास्त आपण जर सेल एकमेकाला कनेक्ट केले तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स तेवढाच जास्त भेटेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तर मित्रांनो याच्यामध्ये बघा, हे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द फर्स्ट सेल. फर्स्ट सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या नेगेटिव्हला जोडलेलं आहे आणि दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह हे तिसऱ्या सेलच्या नेगेटिव्हला आहे. तिसऱ्या सेलचं नेगेटिव्ह हे चौथ्या सेलच्या नेगेटिव्ह जोडले आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह अशा प्रकारे ते कनेक्ट केलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स असेल किंवा जे जो व्होल्टेज आहे ते आपल्याला जास्त मिळते. तर ही एक अरेंजमेंट आहे मित्रांनो, जर आपल्याला जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळवायचा असेल तर. तर त्याच्यानंतर आपल्याला आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे ते म्हणजे यू मस्ट हॅव सीन द कार बॅटरीज अवेलेबल इन द मार्केट. इट इज कॉल्ड अ बॅटरी, नॉट अ सेल. तर मित्रांनो बॅटरी म्हणजे काय आणि सेल म्हणजे काय. सेल म्हणजे काय, एकच युनिट. बघा इथं आपल्याला दिसतं की हे सेल आहेत. ज्यावेळेस आपण हा एकच सेल जर कन्सिडर केला तर हा सेल झाला. ठीक आहे, पण हे सेल एकमेकांना जोडले, आपण खूप जोडले, 4-5 सेल जोडले आणि जोडल्यानंतर त्याला आपण बॅटरी म्हणूया. बॅटरी म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द सेल. बॅटरी म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द सेल. ठीक आहे, कॉम्बिनेशन ऑफ द सेल आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. आता मॅग्नेटिक इफेक्ट काय होतो इलेक्ट्रिक करंटचा,
तर मित्रांनो बघा, तुम्ही आता काय करायचं आहे, आता मॅग्नेटिक इफेक्ट इलेक्ट्रिक करंटचा काय होतो, तर सर्वात महत्त्वाचा इफेक्ट काय आहे, इथे आपले एक एक्सपेरिमेंट दिलं आहे याच्यावर बघा. इथं आपण बॅटरी जोडलेली आहे, इथं प्लग की आहे आणि इथं बल्ब आहे आणि इथं काय दिलं आहे, मॅग्नेटिक निडल आहे. मॅग्नेटिक निडल म्हणजे काय असते, जर त्याच्या बाजूला जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर तो डिफ्लेक्शन होईल, त्याचा जो काटा आहे तो काय होईल, फिरायला लागेल किंवा थोडंसं डिफ्लेक्शन दाखवेल. तर बघा मित्रांनो, आपण एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे. आपण इथं बॅटरी जोडली आहेत आणि हे सर्किट बल्बला जोडलेलं आहे आणि हा केबल काय केलेला आहे, इथं एक मॅचिस बॉक्स घेतलेला आहे एमटी आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे, एक मॅग्नेटिक निडल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरनं हा एक तार इलेक्ट्रिक कंडक्टर आहे तो जोडलेला आहे आणि सर्किट पूर्ण केलेला आहे. आणि आता ज्यावेळेस आपण हा जे प्लग आहे ते आपण क्लोज करणार, क्लोज केलं म्हणजे काय होईल, इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल. इलेक्ट्रिसिटी फ्लो झाल्यामुळे काय होईल, हा बल्ब लागेल आणि बल्ब लागल्यामुळे आपल्याला समजेल की इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे. आणि ज्यावेळेस फ्लो होते त्यावेळेस आपल्याला इथं समजेल की जे मॅग्नेटिक निडल आहे हे बॉक्समधलं, ते थोडंसं डिफ्लेक्शन दाखवत आहे, त्यांच्या काट्यामध्ये काहीतरी मुवमेंट आहे. हे कशामुळे होते, कारण ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होते त्याच्या बाजूला एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. कोणती तयार होते, फील्ड, त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. आणि ती कशामुळे निर्माण झालेली आहे, ती इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोमुळे निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, त्यामुळे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो. काय म्हणतो त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक का म्हणतो, कारण ती इलेक्ट्रिसिटीमुळे निर्माण झालेली आहे. त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणत असतो किंवा त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझमसुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. तर मित्रांनो, एक आपल्याला सेल घ्यायचा आहे, बॅटरी घ्यायची आहे, ठीक आहे, आणि एक नेल घ्यायचा आहे किंवा स्क्रू घ्यायचा आहे. आणि बघा काय करायचं आहे, बघा इथं दिसतो मला याचं निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते या स्क्रूवर असं वाऊंड करून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं आहे. आणि काही वेळ जर तुम्ही असं राहू दिलं आणि त्याच्याजवळ जर तुम्ही छोट्या छोट्या पिन आणल्या, निडल्स आणल्या, तर ते काय करतील, पिन्स आणल्या छोट्या छोट्या, तर काय होतील, या स्क्रूला त्या काय होतील, चिपकतील. असं का होईल, तर कारण ज्यावेळेस आपण बघितलं की ज्यावेळेस करंट फ्लो होतो त्याच्या बाजूला एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं म्हणतो. त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो त्या सगळ्या प्रोसेसला. ठीक आहे. ती एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण हे बंद करू त्यावेळेस ही इथं जर हे बंद केलं आपण, हे म्हणजे जी की आहे जर ती जर ओपन केली तर करंट फ्लो होणं बंद होईल आणि जे हे पिन्स आहेत त्याला अटॅच झालेले, ठीक आहे, दे विल डिटॅच, ते वेगळं होऊन जातील. तर मित्रांनो, आपल्याला काय बघायचं की याच्यामध्ये एवढं शिकायचं की ज्यावेळेस करंट फ्लो होतो, व्हेन द करंट फ्लो थ्रू अ कंडक्टर, ज्यावेळेस करंट एखाद्या कंडक्टरमधून फ्लो होतो, it generate the magnetic field, it generate the magnetic field around that conductor, त्या कंडक्टरच्या बाजूनं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिकल बेल. तर आता आपण बघितलं की मॅग्नेटिक फील्ड कशी निर्माण होते ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी फ्लो होते एखाद्या कंडक्टरमध्ये. आता त्याचा इथं उपयोग केलेला आहे. एक इलेक्ट्रिकल बेल आहे, आपण बटन दाबतो आणि तिकडं बेल वाजते. असं का होते, कारण ज्यावेळेस आपण बटन दाबतो म्हणजे त्या सर्किटमधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, बरोबर आहे, आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो झाल्यामुळे त्या बेलमधला जो मॅग्नेट आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि तो काय करतो, स्वतःकडे त्या स्ट्रायकरला काय करतो, अट्रॅक्ट करतो, रिलीज करतो, अट्रॅक्ट करतो, रिलीज करतो. त्याच्यामुळे आपल्याला बेल ऐकू येते. बघा इथं दिलेलं आहे, मेनी ऑफ यू मस्ट हॅव सीन अ सिम्पल इलेक्ट्रिक डोअर बेल. ओपन सच अ बेल विच इज आउट ऑफ द ऑर्डर. ठीक आहे. Depicted a bell with the outer cover removed, we see that there is a electromagnet inside. त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेट असते. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीच्या फ्लोमुळे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होते, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे. आणि फेन करंट फ्लो थ्रू द कंडक्टर, ते बरोबर आहे. ज्यावेळेस आता बघा इथं की आहे, जर ही की जर आपण क्लोज केली म्हणजे करंट फ्लो होईल,
करंट फ्लो झाल्यामुळे काय होईल, करंट फ्लो झाल्यामुळे काय होईल, तर जे हे इलेक्ट्रोमॅग्नेट हे दिलेले आहेत बरोबर, इलेक्ट्रोमॅग्नेट हे काय होतील, हे इलेक्ट्रोमॅग्नेट हे ॲक्टिव्ह होतील आणि हे काय करतील, जिथे हे कॉन्टॅक्ट आहे इथं दिलेलं ठीक आहे, याच्यामध्ये बघा याला काय करतील ते अट्रॅक्ट करतील याच्याकडे, अट्रॅक्ट झाल्यामुळे जे स्ट्रायकर आहे या बेलवर कोलाईड होईल, त्याच्यामुळे आपल्याला बेलचा आवाज येईल. म्हणजे तिथं आपल्याला काहीतरी फोर्स लागतोय, याला ओढण्यासाठी आपल्याला फोर्स लागेल ना, तर ते फोर्स आपण जनरेट करतो थ्रू अ इलेक्ट्रोमॅग्नेट, इथं मध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे याचं फंक्शन आहे.